नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेजरमेंट अँड कंट्रोलच्या सिरीजमध्ये आज आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय, ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. हे पहिलंच इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. थोडासा व्हिडिओ कदाचित मोठा असू शकतो. मित्रांनो, सर्वात अगोदर मेजरमेंट म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. ओके, मेजरमेंट ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस पुढे पुढे जाऊन बाकीचे टॉपिक्स आपल्याला क्लिअर होतील. मित्रांनो, मेजरमेंट करणे म्हणजे काय हे साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. एका ग्लासमध्ये सपोज इथे पाणी आहे आणि ह्या पाण्याचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे. ओके, काय मेजर करायचंय? टेम्परेचर. कसं मेजर करणार काय, मला त्याच्याशी सध्या घेणं देणं नाही. टेम्परेचर मेजर करायचंय. मग सध्या मला टेम्परेचर माहित नाही, म्हणजे टेम्परेचर ही माझ्यासाठी अननोन क्वांटिटी आहे. ओके, टेम्परेचर ही माझ्यासाठी अननोन क्वांटिटी आहे आणि थोड्या वेळाने मी काय करेल, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून टेम्परेचर मेजर करेल आणि टेम्परेचर मेजर केलं याचा अर्थ काय झाला, ती माझ्यासाठी नोन क्वांटिटी झाली. फॉर एक्झाम्पल, मी टेम्परेचर मेजर केलं आणि मला समजलं की ते 50 डिग्री आहे सेल्सिअस. ती ही माझ्यासाठी आता नोन क्वांटिटी झालेली आहे. म्हणजे मी काय केलं मित्रांनो, एखाद्या अननोन क्वांटिटीचं मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं. ओके, कोणती अननोन क्वांटिटी असेल, मग ती हाईट असू देत, डायमीटर असू देत, टेम्परेचर असू देत, फ्लो एखादा मेजर केलेला असेल किंवा स्पीड असू देत, काही पण असू देत. जगामध्ये आपण काहीही मेजर करू शकतो, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी टेम्परेचर एक्झाम्पल घेतलं की टेम्परेचर म्हणजे त्या पाण्याचं टेम्परेचरचं मॅग्निट्यूड मी फाइंड आउट केलं. जी अननोन क्वांटिटी होती त्याला मी नोन क्वांटिटी मध्ये कन्वर्ट केलं. यालाच मेजरमेंट असं टेक्निकली म्हटलं जातं. ओके, फाइंडिंग द मॅग्निट्यूड ऑफ अननोन क्वांटिटी यालाच मेजरमेंट असं आपण म्हणतो. पण हे कसं केलं जातं मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे कसं केलं जातं हे फार महत्वाचं आहे. यासाठी कंपॅरिझन केलं जातं, हे फार महत्वाचं आहे. यासाठी काय केलं जातं, तर कंपॅरिझन केलं जातं. कुणाचं कंपॅरिझन केलं जातं? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या. मी पुन्हा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो की हा जो पेन आहे, या पेनची मला लेंथ मेजर करायची आहे. ओके, या पेनची काय मेजर करायची आहे? लेंथ मेजर करायची आहे. लेंथ ही माझ्यासाठी काय आहे? अननोन क्वांटिटी, कारण मला माहित नाही त्या पेनची लेंथ किती आहे. पेनची लेंथ ही माझ्यासाठी काय झाली? अननोन क्वांटिटी झाली, अननोन क्वांटिटी. आता मी काय करणार, एक स्केल घेणार आणि त्या स्केलचा वापर करून या पेनची लेंथ मेजर करणार. मित्रांनो, पेनची लेंथ ही माझ्यासाठी अननोन क्वांटिटी आहे आणि आता मला काय करायचं आहे की पेनची लेंथ मेजर करायची आहे. त्यासाठी मी काय करतो, एक स्केलचा वापर करतो. ही स्केल काय आहे मित्रांनो? स्केल ही नोन क्वांटिटी आहे. हे एक स्टँडर्ड आहे. स्केल ही एक स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड. ओके, आता मग मी काय करतोय मित्रांनो, लक्षात घ्या. या पद्धतीने मी या ठिकाणी ठेवलं आणि मी पेनची लेंथ मेजर करू शकतो. म्हणजे मी काय केलं, एक अननोन क्वांटिटी आणि एक स्टँडर्ड या दोघांना काय केलं, कंपेअर केलं. कंपेअर, दोघांचं मी कंपॅरिझन केलं, कंपेअर केलं दोघांना आणि त्यावरनं मी काय सांगितली, पेनची लेंथ. म्हणजेच काय मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये आपण मेजरमेंट म्हणजे काय म्हणतो, कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी, कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ स्टँडर्ड. तुम्हाला ह्या अननोन क्वांटिटीला कुठल्या तरी स्टँडर्ड क्वांटिटी सोबत कंपेअर करायचं असतं आणि त्यावरनं जे काही रिझल्ट्स येतात त्याला आपण मेजरमेंट असं म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, आता ही पेन अननोन क्वांटिटी, ही स्केल नोन क्वांटिटी म्हणजे स्टँडर्ड, दोघांना कंपेअर केलं आणि त्यावरनं मी पेनची लेंथ सांगितली. यालाच मेजरमेंट असं म्हटलं जातं. मित्रांनो, जर मला मेजरमेंट करायचं असेल तर त्यासाठी दोन बेसिक रिक्वायरमेंट असतात. सर्वात पहिली रिक्वायरमेंट असते ती म्हणजे तुमच्याकडे कुठला तरी एक स्टँडर्ड असणं गरजेचं आहे.
ओके, लेंथ मेजर करण्यासाठी माझ्याकडे स्केल आहे आणि त्या स्केलवरती MM, सेंटीमीटर, मीटर अशा पद्धतीच्या माझ्याकडे युनिट्स पण आहेत. ते म्हणजे काय झालं, स्टँडर्ड. जगातलं कोणतंही मेजरमेंट करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या तरी एका पद्धतीचं स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ती म्हणजे इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे. ओके, जर इन्स्ट्रुमेंटच नसेल तर आपण मेजरमेंट करू शकत नाही. या दोन अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत मेजरमेंट घेण्यासाठी. जसं आता मग आपण बघितलं की स्टँडर्ड काय होतं, तर स्केल हे स्टँडर्ड होतं. ते जे मीटर, सेंटीमीटर या ज्या गोष्टी होत्या त्या त्याचं स्टँडर्ड होतं आणि इन्स्ट्रुमेंट ती जी स्केल होती ते आपलं इन्स्ट्रुमेंट होतं. स्टँडर्ड आणि इन्स्ट्रुमेंट असेल तर तुम्ही मेजरमेंट करू शकता. आणि मेजरमेंट म्हणजे काय, जे आत्ताच सांगितलं, कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ स्टँडर्ड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, जी अननोन क्वांटिटी असते त्याला अजून एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे मेजरँड. ओके, ज्या गोष्टीचं मेजरमेंट करायचं असतं त्यालाच मेजरँड असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये. अननोन क्वांटिटी म्हणजेच मेजरँड. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ मेजरमेंट सिस्टम. मित्रांनो, मेजरमेंट सिस्टम म्हणजे अशी एखादी सिस्टम इन्क्लुडिंग इन्स्ट्रुमेंट की जी तुम्हाला मेजरमेंट करण्यासाठी यूज केली जाते किंवा मेजरमेंट करण्यासाठी हेल्प करते. त्या सिस्टमला आपण मेजरमेंट सिस्टम असं म्हटलं जातं. थोडक्यात मेजर करण्यासाठी जी सिस्टम आपण वापरतो त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, मेजरमेंट सिस्टम असं म्हटलं जातं. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, हा क्वेश्चन बऱ्याचदा पेपरला सुद्धा येतो की मेजरमेंट सिस्टमची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करा. ओके, आता ब्लॉक डायग्राम ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा, दोन्ही प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी पेपरला आलेले आहेत. तर थोडंसं समजून घ्या की मेजरमेंट सिस्टमची ब्लॉक डायग्राम आपण कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. थोडंसं हा या ठिकाणी एखादं डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते डिजिटल इन्स्ट्रुमेंट एखाद्या गोष्टीला मेजर करतंय असं आपण थोडंसं इथे कन्सिडर करायचं आहे. आता मित्रांनो, सर्वात अगोदर जे मी आत्ता सांगितलं की एखादी अननोन क्वांटिटी पाहिजे आपल्याला मेजर करण्यासाठी आणि त्या अननोन क्वांटिटीलाच आपण काय म्हणतो, मेजरँड असं म्हणतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला मेजर करायची आहे त्या गोष्टीला आपण म्हणणार मेजरँड. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर मेजर करायचं असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, त्यानंतर व्हायब्रेशन असेल, स्ट्रेन असेल, काही पण मेजर करू शकतो. त्या अननोन मेजर क्वांटिटी जी आहे तिला मेजरँड असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, त्यानंतर ही जी अननोन क्वांटिटी आहे ही सर्वात अगोदर एखाद्या प्रायमरी सेन्सिंग इलेमेंटने सेन्स केली जाते. ओके, प्रायमरी सेन्सिंग. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, सपोज तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे तर कुठला तरी असा डिव्हाइस असेल जो तुम्ही त्या, सपोज पाण्याचं टेम्परेचर मेजर करायचंय तर कुठला तरी डिव्हाइस असेल जो त्या पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही घेऊन जाता. तो जो डिव्हाइस आहे किंवा ती जी प्रोसेस आहे त्याला आपण प्रायमरी सेन्सिंग असं म्हणतो. ओके, प्रायमरी सेन्सिंग झाल्यानंतर दुसरा जो ब्लॉक आहे मित्रांनो, त्या ब्लॉकला म्हटलं जातं व्हेरिएबल कन्व्हर्जन. ओके, त्या ब्लॉकला म्हटलं जातं व्हेरिएबल कन्व्हर्जन. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की टेम्परेचर ही एक मेकॅनिकल क्वांटिटी आहे, एक मेकॅनिकल पॅरामीटर आहे. आता तो जो इन्स्ट्रुमेंट आहे, डिजिटल इन्स्ट्रुमेंट, त्या इन्स्ट्रुमेंटला तुमचा मेकॅनिकल पॅरामीटर समजत नाही. म्हणून हे इन्स्ट्रुमेंट काय करतंय किंवा या ठिकाणी काय केलं जातं, जे प्रायमरी सेन्स केलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीला एका विशिष्ट व्हेरिएबल्स मध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे काय, कुठल्या तरी एका गोष्टीचं कन्व्हर्जन दुसऱ्या गोष्टीमध्ये केलं जातं त्यालाच व्हेरिएबल कन्व्हर्जन असं म्हणतात. जी भाषा इन्स्ट्रुमेंटला समजते त्या भाषेमध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल,
एखाद्या अॅनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटल सिग्नलमध्ये केलं जात असेल, अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं एक कन्व्हर्जन या ठिकाणी केलं जातं. आता कन्व्हर्जन झाल्यानंतर मित्रांनो पुढची जी स्टेप असते त्या स्टेपला आपण म्हणतो व्हेरिएबल मॅनिप्युलेशन. ओके, ती जी स्टेप आहे त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल मॅनिप्युलेशन. म्हणजे तिसरा जो ब्लॉक आहे तो आहे व्हेरिएबल मॅनिप्युलेशन. मित्रांनो थोडंसं इथे समजून घ्या की मॅनिप्युलेशन करणे याचा अर्थ इथं असा होतो की कधी कधी जे इनपुट आपल्याला प्रायमरी सेन्सिंग कडनं मिळतं त्यानंतर आपण ज्याला कन्वर्ट करून घेतो एखाद्या व्हेरिएबलमध्ये, त्या व्हेरिएबलला ॲम्प्लिफाय करणं कधी कधी गरजेचं असतं. एखादं छोटा पॅरामीटर असेल त्याला ॲम्प्लिफाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी काही मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केले जातात. ते इन्स्ट्रुमेंट स्वतः करतं किंवा त्या सिस्टममध्ये तसं काही होतंय त्याला आपण व्हेरिएबल मॅनिप्युलेशन असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढचा जो ब्लॉक आहे मित्रांनो तो म्हणजे डेटा ट्रान्समिशन. ओके, डेटा ट्रान्समिशन. मित्रांनो जी गोष्ट व्हेरिएबल मॅनिप्युलेशन मध्ये ॲम्प्लिफाय झालेली आहे, काहीतरी त्याला मॅथेमॅटिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलेला आहे किंवा मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केलेला आहे, तो जो डेटा आहे तो डेटा आता एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. एका ठिकाणावरनं डेटा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट केला जातो, परंतु तो ट्रान्समिट करताना जी मेन इन्फॉर्मेशन असते ती चेंज केली जात नाही. डेटा ट्रान्समिट केला जातो. त्यानंतर मित्रांनो हा जो डेटा आहे पुढचा जो ब्लॉक आहे हा म्हणजे डेटा प्रोसेसिंग. ओके, या ठिकाणी डेटा प्रोसेसिंग हा जो डेटा मित्रांनो आपण ट्रान्सफर केलेला आहे या डेटावरती आता प्रोसेसिंग होणार आहे, कारण आता आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. ओके, ही जी अननोन क्वांटिटी आपल्याला मेजर करायची होती आता ही डिस्प्ले करायची आहे, पण ती डिस्प्ले करण्याच्या अगोदर डेटा प्रोसेसिंग केलं जातं. यामध्ये ज्या अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या अनवॉन्टेड गोष्टी आपण काढून टाकल्या जातात, हे लक्षात घ्या. याला आपण डेटा प्रोसेसिंग म्हणतो. या ठिकाणी काही सिग्नलचं मॉडिफिकेशन जर करायचं असेल तर ते मॉडिफिकेशन सुद्धा केलं जातं. याला आपण डेटा प्रोसेसिंग असं म्हणतो. आणि सर्वात शेवटी मित्रांनो तो म्हणजे डेटा प्रेझेंटेशन. ओके, डेटा प्रेझेंटेशन म्हणजे जे काही रीडिंग असेल किंवा जे काही क्वांटिटी आता मेजर झालेली असेल, ही मेजर झालेली क्वांटिटी त्या डिस्प्लेवरती आता प्रेझेंट केली जाते. यालाच आपण डेटा प्रेझेंटेशन म्हणतो. आणि जो कोणी हे रीडिंग घेत असेल तो ऑब्झर्वर हा डेटा बघू शकतो प्रेझेंट झालेला किंवा त्याच्या डिस्प्लेवरती रीडिंग बघू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो मेजरमेंट सिस्टम काम करत असते. मित्रांनो मी पुन्हा सांगतोय, ॲज अ मेकॅनिकल स्टुडंट या थोड्या इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट ज्या मी सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ते ह्याच लेवलला आहे. यामध्ये फार डिटेल जाणं म्हणजे एक्झॅक्टली डेटा प्रोसेसिंग काय होतं किंवा डेटा प्रेझेंट कसा होतो किंवा व्हेरिएबल मॅनिप्युलेशन कसं होतं यामध्ये आपल्याला डिटेल जायचं नाही, कारण तो आपल्या सिलेबसचा स्कोप नाही. या ठिकाणी फक्त एवढंच समजून घेतलं आपण की एखादी मेजरमेंट सिस्टम काम कशी करते विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. पेपरला ब्लॉक डायग्राम विचारतात 2 मार्कांसाठी आणि ब्लॉक डायग्राम विथ एक्सप्लेनेशन विचारतात 4 मार्कांसाठी. बऱ्याचदा मित्रांनो पेपरला सिग्निफिकन्स ऑफ मेजरमेंट हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सिग्निफिकन्स ऑफ मेजरमेंटचा अर्थ इथं असा घ्यायचा आहे की मेजरमेंट आपण जे करतो त्याचा आपल्याला काही उपयोग होतो का. ओके, असं मित्रांनो एक लक्षात घ्या की इंजिनिअरिंग मध्ये अशी कोणती ऍक्टिव्हिटीज नाहीये की ज्यामध्ये मेजरमेंट केलं जात नाही. विदाऊट मेजरमेंट या ठिकाणी कोणतीही ऍक्टिव्हिटी होत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मेजरमेंट करावंच लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा मेजरमेंट हा
सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही स्टडी करताय किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताय किंवा कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला काही काम करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती म्हणजे इन्फॉर्मेशन. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही ज्यावेळेस मेजरमेंट घ्याल त्याच वेळेस तुम्हाला मिळू शकते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डिझाईनसाठी, प्रोडक्शनसाठी, प्रोसेसिंगसाठी तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन पाहिजे असते ही फक्त मेजरमेंट करूनच मिळू शकते. म्हणून मेजरमेंट इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रॉडक्ट क्वालिटी ही तुमची मेजरमेंटवरतीच डिपेंड असते. त्यामुळे प्रॉडक्ट क्वालिटी आणि एफिशियन्सी हे तुमच्या सर्व मेजरमेंटवरतीच डिपेंड असतं. त्यामुळे प्रॉडक्ट क्वालिटी इज अ सिग्निफिकन्स ऑफ द मेजरमेंट. त्यानंतर मित्रांनो, सध्या सर्व ऑटोमेशनचं युग आहे असं आपण म्हणतो. ऑटोमॅटिक मॅन्युफॅक्चरिंग वगैरे या सर्व गोष्टी सध्या मार्केटमध्ये सुरू आहेत, ट्रेंडिंग आहेत. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऑटोमॅटिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो किंवा रोबोट वगैरेचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो तर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट मेजर केलेली असते. त्यावेळेसच ती ऑटोमॅटिक आपण करू शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर मित्रांनो, वेगवेगळे लॅबोरेटरी ज्या टेस्ट होतात, ओके, लॅबमध्ये वेगवेगळ्या मटेरियलचं टेस्टिंग असेल, त्या मटेरियलचं हार्डनेस टेस्टिंग असेल किंवा इतर कुठल्याही टेस्ट होतात, ऑल लॅब टेस्ट ज्या केल्या जातात या बेसिस आहे फक्त मेजरमेंटचं. अशा पद्धतीने बुकमध्ये तुम्ही याचं सविस्तर आन्सर वाचून घ्या. हे साधारणतः 4 मेजरमेंटचे सिग्निफिकन्स आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने अजूनही यामध्ये पॉइंट्स ऍड करू शकता. ओके मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.